पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात ग्रँड आणि प्रीमियम डेस्टिनेशन विजय पॅलेस बँक्वेट हॉल अँड लॉन. अत्याधुनिक एसी बँक्वेट हॉल, मॉडर्न इंटिरियर्स, एलिगंट लाइटिंग आणि रॉयल एम्बियन्स. इथं आहे ग्रँड लॉन, 40,000 स्क्वेअर फीट मध्ये पसरलेली विशाल आणि आकर्षक स्पेस. मोठी लग्न, रिसेप्शन आणि भव्य कार्यक्रमांसाठी परफेक्ट. स्वतंत्र आणि प्रशस्त डायनिंग एरिया, अँपल पार्किंग आणि तुमच्या पसंतीनुसार कोणतीही कॅटरिंग सर्व्हिस निवडण्याचं फ्रीडम. लग्न, साखरपुडा, कॉर्पोरेट इव्हेंट्स, कॉन्फरन्सेस, एक्झिबिशन्स किंवा ग्रँड पार्टीज, प्रत्येक कार्यक्रमासाठी एकच नाव, विजय पॅलेस बँक्वेट हॉल अँड लॉन. ऍड्रेस सांगली हायवे ऍट पोस्ट हलोंडी, हातकणंगले, कोल्हापूर. फुलेवाडी इथं राहणारे राजू मोरे हे भाजपचे जिल्हा सरचिटणीस आहेत. छत्रपती प्रमिलाराजे पतसंस्थेच्या माध्यमातून मोरे हे कर्ज देण्याबरोबर ठेवी देखील गोळा करत होते. गुंतवणूकदारांकडून वार्षिक 24% व्याजदर देतो असं सांगून मोरे यांनी परिसरातील सुमारे 1,500 गुंतवणूकदारांकडून मोठी गुंतवणूक करून घेतली. मात्र मुदत संपल्यावर गुंतवणूकदारांना पैसे द्यायला मोरे टाळाटाळ करू लागले. दरम्यान गुंतवणूकदारांना मोरे यांनी भिशी फुटणार आहे, पैसे देतो असं सांगून गुरुवारी सायंकाळी 6 वाजता पतसंस्थेजवळ बोलावलं होतं. मात्र मोरे यांच्याकडून गुंतवणूकदारांना देण्यासाठी पैशाची तरतूद झाली नसल्यानं गुंतवणूकदार संस्थेच्या दारात जमा झाले असतानाच काल सायंकाळी राजू मोरे यांनी राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केलाय. सध्या मोरे यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून मोरे यांच्या भिशीत जवळपास 1,500 गुंतवणूकदारांची सुमारे 10 कोटी रुपयांची रक्कम असल्याचं बोललं जाते. गुंतवणूकदारांचे पैसे वेळेत परत करता येत नसल्यानं भाजपच्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस राजू मोरेंवर आत्महत्येचा प्रयत्न करण्याची वेळ आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.